हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो. इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो. मी अभिषेक सावरकर. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी HPCL जॉईन न करता 1-2 महिन्याचं ब्रेक घेऊन त्यानंतर मी भारत फोर्ज जी बारामतीला याचं सबक्वार्टर तर पुणेला याचं हेडक्वार्टर हे स्थित आहेत. त्या ठिकाणी मी ॲज अ GET म्हणून प्लेस झालो आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर आता हे भारत फोर्ज लिमिटेड कंपनी काय आहे, यामध्ये काय होतो आणि हिचं वर्क कसं चालतो, ही कंपनी कशाची वर्क करते, काय आहे तिचे टप्पे कोणकोणते आहेत, ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे आणि मी तेच तुम्हाला सांगणार आहेत. तर व्हिडिओ हा जाणीवपूर्वक आणि लक्ष देऊन ऐका. तर BFL शॉर्टली भारत फोर्ज लिमिटेडलाच BFL असे म्हणतात. त्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आहे. बघा, ही जगातील मोठ्या फॉर्जिंग कंपन्यापैकी एक कंपनी आहेत. कोणती? BFL. जगातील बरं, फक्त भारतातूनच नाही तर जगातील मोठ्या फॉर्जिंग व इंजिनिअरिंग कंपन्यापैकी ही एक कंपनी मानली जाते आणि ही कंपनी कल्याणी ग्रुपशी निगडीत आहे. त्या कल्याणी जो ग्रुप आहे हा खूप मोठा ग्रुप आहेत, कल्याणी ग्रुप. तर त्या कल्याणीचा हा एक भाग आहे. कोण? तर भारत फोर्ज कंपनी. तर पुणे येथे याचं हेडक्वार्टर आहेत आणि त्यानंतर ही जी कंपनी आहे ही हेवी इंजिनिअरिंग आणि प्रेसिजन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करते. कशात करते? हेवी इंजिनिअरिंग आणि प्रेसिजन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करते. त्यानंतर ही जी कंपनी आहे फॉर्ज कंपोनंट आणि सेफ्टी क्रिटिकल पार्ट्स ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तयार करतात. आणि हे जे काम आहेत हे कोणकोणत्या सेक्टरमध्ये काम तयार करतात किंवा कोणकोणत्या सेक्टरमध्ये काम करतात ते सुद्धा सांगतो आहे मी तुम्हाला. हे जे काम आहेत हे ऑटोमोटिव्ह, कार, ट्रक्स, त्यानंतर इलेक्ट्रिकल व्हेकल्स अशा ठिकाणी, त्यानंतर एरोस्पेस, डिफेन्स, रेल्वे सेक्टर, त्यानंतर ऑइल, गॅस, वाइंड एनर्जी, मॅरीन, कन्स्ट्रक्शन अँड मायनिंग, इंडस्ट्रियल मशिनरी हे जे सेक्टर आहे इत्यादी सेक्टरमध्ये BFL हे कार्यरत आहेत किंवा कार्य करते. आणि ही लार्जेस्ट फॉर्जिंग कंपनीमधून ओळखली जातात. वर्ल्ड लार्जेस्ट कंपनी म्हणून सुद्धा ही ओळखली जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता फॉर्जिंग शब्द आहेत, हा फॉर्जिंग शब्द आहे काय नेमका? तर फॉर्जिंग शब्दाचा अर्थ काय होतो? मेटल समजते ना तुम्हाला, धातूला गरम करून प्रेस किंवा हॅमरने शेप देणे आणि मजबूत करणे. कंपोनंट त्या शेप देऊन, गरम करून त्यावर हातोड्याने शेप देऊन त्याला कंपोनंट तयार करणे, त्यालाच फॉर्जिंग म्हणतात. फॉर्जिंग म्हणजे मेटलला गरम करून किंवा त्याला जे बघतो ना आपण लोहारला ते कसे लोखंडाला आकार देऊन सुरुवातीला ते लाल करतात, त्यानंतर लोह्याला आकार देतात. त्या पद्धतीचं याचं काम चालते. तर हे काम जे आहेत फक्त फॉर्जिंगच होत नाही, तर फॉर्जिंगचे सुद्धा अनेक टप्पे आहेत. ते टप्पे मी तुम्हाला पुढे सांगतो. फक्त विषय एवढा आहेत की मी तुम्हाला ॲनिमेटेड करून किंवा व्हिडिओमध्ये ते जे चित्र आहेत, फोटो आहे माझ्याकडे ॲक्च्युली माझ्या डिव्हाइसमध्ये, पण मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत. त्यासाठी मला एक तर स्क्रीन रेकॉर्डिंग करावं लागेल. ते बघू मी सांगेल मी तुम्हाला. पण हे समजून घ्या पहिले. भारत फोर्ज लिमिटेड, फोर्ज म्हणजे काय होते? फॉर्जिंग म्हणजे मेटलला गरम करून त्याला शेप देणे किंवा त्याला प्रेस करणे आणि एक मजबूत कंपोनंट तयार करणे, त्याला फॉर्जिंग म्हटलं जातात. आणि तुम्ही जर याचा डिक्शनरीमध्ये अर्थ पाहिला तर फॉर्जिंगचा अर्थ असा येणार काही ठिकाणी की जे मातीपासून गाडगे वगैरे किंवा गड्ड्या वगैरे तयार करतात, काय म्हणतात त्याला आपण,
तर त्या पद्धतीचा याचा अर्थ निघेल, पण त्याचा अर्थ तो नसून फॉर्जिंगचा अर्थ जो आहे तो हा आहे. आणि त्यानंतर इथं कोणकोणते कंपोनंट तयार होतात ते सुद्धा सांगतो आहे मी तुम्हाला. क्रँकशाफ्ट तयार होतो, ॲक्झल तयार होतो, गिअर ब्लँक्स तयार होतो, कनेक्टिंग रोड्स तयार होतो, टर्बाईन पार्ट्स तयार होतात ह्या कंपनीमध्ये. आणि आता तुम्हाला सांगायचं राहिलं की क्रँकशाफ्ट काय असते आणि त्याचे काम काय असतात. क्रँकशाफ्ट काय असते, कसा दिसतो, याचा मी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार. स्क्रीन रेकॉर्डिंग येणार माझ्या फोनची आणि ते तुम्हाला मी दाखवणार क्रँकशाफ्ट कसा असतो. तर क्रँकशाफ्ट जो आहे हा इंजिनचं हृदय मानलं जातं. हृदय समजतील तुम्हाला, मन, कलिजा म्हणतो आपण त्याला. जसं माणसाचं हृदय आहे, रक्ताशिवाय ते कामच करत नाहीत, तसं इंजिनचं सुद्धा एक हृदय आहे, त्यालाच आपण क्रँकशाफ्टसुद्धा म्हणतो. जसं इलेक्ट्रिसिटीचं ट्रान्सफॉर्मर हे हृदय आहे, तसंच इंजिनचं मेकॅनिकलवाल्यांना हे इझिली समजेल. राहिला प्रश्न इलेक्ट्रिकल आणि ENTC-वाल्यांचा, तर या ठिकाणी त्यांचंसुद्धा महत्त्व आहे. तर क्रँकशाफ्टचे जे काम आहे ते बघा. इंजिनमधील पिस्टनची अपडाऊन मोशन, इंजिनमध्ये पिस्टन असते, त्याची जी अपडाऊन मोशन आहे, मोशन म्हणजे गती, रोटेशनल इंजिनमधील पिस्टनची अपडाऊन मोशन रोटेशनल मोशनमध्ये कन्वर्जन करणे किंवा कन्वर्ट करणे, त्यालाच क्रँकशाफ्टचं काम असे म्हणतात. म्हणजे कसं, जे इंजिनमधील पिस्टन असते जे अपडाऊन करतात, त्याचं जे मोशन आहे, मोशन म्हणजे गती, ते रोटेशनल मोशनमध्ये कन्वर्ट करतात. रोटेशनल म्हणजे कोणती, तर घुमणारी. आता ज्या वस्तू घुमतात, चालतात, त्या सर्व ठिकाणी हे जे क्रँकशाफ्ट आहेत ते वापरले जातात. आणि हे इंजिनमधलं जे हल्ट आहेत ते मानलं जातात. तर त्यानंतर तुम्हाला सांगू शकतो की भारत फोर्ज लिमिटेडमध्ये 3 ब्रँचचे जे आहेत ते एलिजिबल केल्या होत्या आमच्या कॅम्पसच्या वेळेस. तर आता मला माहिती नाही, जेव्हा आमचा कॅम्पस घेतला पूल कॅम्पस, त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ENTC हे 3 ब्रँच अलाउ केल्या होत्या फॉर GETसाठी. आणि त्यानंतर ITI डिप्लोमावालीसुद्धा ते अलाउ करतात. सॅलरी थोडीफार कमी असतो, पण काम जे आहेत भारत फोर्ज लिमिटेडमध्ये डायरेक्टली सांगायचं झालं तर हे हार्ड काम असतो. कधी तुम्हाला मेंटेनन्सचं काम आलं तर मशीनमध्ये जावं लागतो, ऑइल वगैरे चेंज करावा लागतो. जो कोणताही प्रिव्हेंटिव्ह फॉल्ट आला किंवा कोणताही फॉल्ट आला, चेंजिंग झाली, मटेरियलची चेंजिंग झाली, ते सर्व चेंजिंग आपल्याला त्या मेंटेनन्सच्या कामामध्ये करावं लागतो. तर भारत फोर्ज लिमिटेडमध्ये कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग जे प्रोसेस असते ते प्रोसेससुद्धा मी तुम्हाला सांगतो कशी असते. ती प्रोसेस बघा. पहिले रॉ स्टील येतो, त्यानंतर त्याला हीटिंग फर्नायन्स केला जातो, हीटिंग फर्नायन्स झाल्यानंतर फॉर्जिंग प्रेस केला जातो, फॉर्जिंग प्रेस झाल्यानंतर हीट ट्रीटमेंट दिल्यानंतर शॉर्ट ब्लास्टिंग केला जातो, शॉर्ट ब्लास्टिंग झाल्यानंतर CNC मॅन्युफॅक्चरिंग केला जातो, CNC मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर ग्राइंडिंग केला जातो, ग्राइंडिंग झाल्यानंतर इन्स्पेक्शन केला जातो आणि लास्ट फायनल डिस्पॅच होतो. डिस्पॅच होणे म्हणजे त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जे मटेरियल आहे ते ट्रान्सफर केले जातो जिथं रिक्वायर्ड आहे तिथे. हे जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे पूर्ण फॉलो केल्या जातो BFLमध्ये. BFLच म्हणजे भारत फोर्ज लिमिटेडमध्ये. आणि इथूनच वेगवेगळ्या ठिकाणी जसे आर्मीमध्ये जे तोफ वगैरे राहतात त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. नंतर रेल्वेमध्ये झालं, एअरक्राफ्टमध्ये झालं, अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रोटेशनल एनर्जीची गरज पडते त्या ठिकाणी क्रँकशाफ्टचा वापर केला जातो. इवन कारमध्ये सुद्धा, टू व्हीलरमध्ये सुद्धा कुठे तर त्या ठिकाणी या क्रँकशाफ्टचा वापर केला जातो.
मी आशा व्यक्त करतो की तुम्हाला फुल नाही पण फुलातलं पाकळीसुद्धा समजली असेल या व्हिडिओच्या मार्फतून. कसं आहे, प्रॅक्टिकल शिकण्यात आणि थिअरी ऐकण्यात फार मोठा फरक पडतो. जे तुम्ही पाहू शकता, जे मी बोललो हे तुम्हाला कंपनीमध्ये आल्यावरच कळणार किंवा समजणार. शक्यतो माझ्याकडून जर पॉसिबल झालं तर मी तुम्हाला माझी स्क्रीन रेकॉर्डिंग घेऊन कोणते पार्ट असतात किंवा माझ्याकडे कंपनीचे व्हिडिओ आहेत मशिनरी खूप मोठ्या असतात तिथे, आणि अशा खूप साऱ्या मशिनरी आहेत. आणि भारत फोर्ज लिमिटेड बारामती या प्लांटचे 3 डिव्हिजनमध्ये विभागलेले आहेत. तिथेच MCDB ब्लॉक 1, MCDB ब्लॉक 2, MCDB 3 असे 3 ब्लॉक आहेत. चौथ्याची तयारी चालू आहे ओपन करण्याची. तर हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही कंपनीत येऊ शकता. पण ज्यांची तयारी आहेत, ज्याची मनापासून इच्छा आहेत, ह्या कंपनीला जर म्हणजे ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंगवाल्यांना, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, NTC कमीत कमी 5 ते 6 वर्ष जरी दिले रेग्युलर, आणि त्याचा परफॉर्मन्स, त्याचं स्किल, त्यानंतर त्याचं अटेंडन्स, ह्या जर गोष्टी चांगल्या असल्या तर नक्कीच तो मॅनेजरपर्यंत जाऊ शकतो. किती वर्षात? फक्त 6 ते 7 वर्षामध्ये. 5 ते 6 वर्षात तुम्ही असिस्टंट मॅनेजर होऊ शकता. 1 वर्षात तुम्हाला GAT झाल्यावर 2 ते 4 वर्षात तुम्हाला डायरेक्ट ते इंजिनियर झाले, तिथून 1-2 वर्षांत तुम्हाला असिस्टंट मॅनेजर म्हणून टाकतात. कारण की तुमच्याकडे त्याच कंपनीचं काम असतं आणि तिथेच तुम्ही काम केलेलं असतात. ॲज अ फ्रेशर म्हणून तुम्ही जर कंपनी जॉईन केली. ज्यांची हार्डवर्क करण्याची क्षमता आहेत, ज्यांना मशिनीचा आवाज, आपले कानं जे आहेत ते सहन करू शकतात. तुम्ही रेमंड कंपनीमध्ये जातात किंवा MIDC कंपनीमध्ये जातात, तिथं कसं मशिनीचा आवाज चालू राहतो, त्या पद्धतीचा इथं आवाज सुरू राहतो. आणि कंपनीमध्ये मोबाईल अलाउड नसतो, वापरता येत नाहीत. तर हे जे आहेत हे मी तुम्हाला भारत फोर्ज कंपनीबद्दल सांगतो आहे. विदर्भामध्ये फार कमी माहिती आहे या कंपनीबद्दल. मी प्रत्येकाला नाही म्हणत बरं का, मला माहीत नाही म्हणून प्रत्येकालाच असणार असं नाही आहे. काहींना माहीत असू शकते, काहींना नसू पण शकते. पण तुम्हाला सांगत आहेत की असतात, कोणाला माहीत, कोणाला नसतात. ॲज अ ग्रॅज्युएटलासुद्धा नसतात. हे काय आहे भारत फोर्ज लिमिटेड आपल्याला आपल्या आजूबाजूचंच माहीत असते, जे की आपल्या नजदीकचं असते, जवळचं असते, त्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. फार दूरच्या किंवा पलीकडच्या गोष्टी आपल्याला माहीत नसते, आणि आपण तो जाणून घेण्याचासुद्धा प्रयत्न फार कमी करत असतो. काही करतात, काही नाही करत. तर हे जे होतं हे भारत फोर्ज कंपनीबद्दल होतो. इथून ॲज अ तुम्ही फ्रेशर म्हणून इथं जॉईन केला आणि तुमचं करिअर जर इथं घडवलं तर तुम्ही 3 ते 2 लाखाच्या घरातसुद्धा पगार घेऊ शकता. तुमच्या परफॉर्मन्स आणि स्किलवर डिपेंड करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पगार. आमचा जो पगार आहे तो आता 26,500 निघतो इथं या कंपनीमध्ये, भारत फोर्ज लिमिटेडमध्ये. आणि इथं शिफ्टमध्ये काम करावं लागतो. 3 शिफ्ट राहतो. एक राहतो जनरलची शिफ्ट, त्यानंतर एक राहतो 7 ते 3ची, त्यानंतर 3:30 ते 12 आणि 12 ते 7 आणि एक जनरलची, अशा 4 शिफ्ट राहतो. पण जनरल शिफ्ट कोणासाठी असतो? जे नवीन असतात त्यांच्यासाठी असतो, आणि जे परमनंट असतात त्यांच्यासाठी असतो. आणि बाकीच्यांना जे कॉन्ट्रॅक्च्युअल असतात किंवा सब कॉन्ट्रॅक्टर थ्रू आलेले असतात त्यांना शिफ्टमध्येच काम करावं लागतो. तर हे जे होतं हे सर्व भारत फोर्ज कंपनीबद्दल होतो. आणखी काही अडचण असली किंवा कोणी जर या साईडमधला जर माझा व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला, काय सांगायचं राहिलं, काय विसरलो मी, किंवा अशी जी गोष्ट की जे खूप महत्त्वाची होती पण मी तुम्हाला सांगितलीच नाही व्हिडिओमध्ये, ते सुद्धा सांगा. कारण की असतात खूप नॉलेजेबल पर्सनसुद्धा आहेत, आणि ते सुद्धा व्हिडिओ पाहतात कधी कधी. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.